मराठी भाषा अस्मिता आंदोलनातला आज खूप मोठा दिवस आहे. आंदोलनाची सुरुवात हिंदी सक्तीच्या विरोधात आंदोलनाची सुरुवात आज होते. राज्य सरकारच्या अध्यादेशाची होळी करून या आंदोलनाला सुरुवात केली जाणार आहे. उद्धव ठाकरे आणि मनसेचे नेते उपस्थित राहणार आहेत. आम्ही या आंदोलनामध्ये सगळ्यांनाच आमंत्रित केलंय. हा आंदोलनाचा आज पहिला टप्पा आहे. हिंदी सक्ती जी महाराष्ट्रात लादली जाते शालेय शिक्षणात, त्या आंदोलनाचा आजचा पहिला आणि महत्वाचा टप्पा आहे. आज आम्ही देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या सरकारनं जो अध्यादेश काढलेला आहे हिंदी सक्तीचा, त्याची होळी शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा आणि तालुका स्तरावर या अध्यादेशाची होळी करण्यात येणार आहे. आणि यात फक्त शिवसैनिकच सामील नाहीये, तर आम्ही त्या जिल्ह्यातली मराठी प्रेमी जनता, साहित्यिक, लेखक यांनाही आमंत्रित केलं. याचा मुंबईत हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात, हे आंदोलन आज 3 वाजता आझाद मैदानावर स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या अध्यादेशाच्या होळीचा जो एक सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे सरकार विरोधामध्ये, त्याला उपस्थित राहतील आणि हिंदी सक्तीच्या विरोधाची होळी साजरी करतील. त्यानंतर 5 तारखेला याच विषयावरती एक एकत्रित मोर्चा आहे आणि त्या मोर्चाची सुद्धा तयारी जोरात सुरू आहे. आज मुंबईत शिवसेना भवनात शिवसेना पक्ष प्रमुखांनी त्या तयारीसाठी सर्व शाखा प्रमुखांची तातडीची बैठक बोलावली. मराठी माणसाची शक्ती महाराष्ट्र द्वेष्टांना दिसावी आणि मराठी मन आणि मराठी मनगट हे कसं धगधगताय, पेटलेलं आहे या सक्ती विरोधात, हे आम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि त्यांच्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रद्रोही हस्तकांना दाखवल्याशिवाय राहणार नाही. आज आम्ही अध्यादेश जाळू. उद्या विधानसभा आहे, अधिवेशन आहे. अधिवेशनात सुद्धा हा महत्वाचा मुद्दा विरोधी पक्षाकडून चर्चेला आणला जाईल. अर्थात लोकशाही मार्गाने चर्चा देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारनं होऊ दिली तर हे सरकार लोकशाहीवादी नाही. या सरकारनं सर्व स्तरावर आणीबाणी या महाराष्ट्रामध्ये लादलेली आहे. मग ती भाषिक आणीबाणी असेल, विरोधी पक्षांना दडपण्याची आणीबाणी असेल, अनेक बाबतीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंदर्भात असेल, हे सगळे विषय उद्याच्या विधिमंडळात घेतले जातील. राऊसाहेब, तुम्ही असं म्हटलं होतं की हिंदी भाषा सक्ती विरोधात निघणारा हा मोर्चा भविष्यात ठाकरेंच्या युतीची, ठाकरे बंधूंच्या युतीची नांदी असू शकते, असं एक विधान तुम्ही केलं आहे. त्यावर उदय सामंत असं म्हणतात की संजय राऊतांचं या आधीचं एकही बाबतीत करत ठरलेलं नाही आणि मोर्चा पक्ष एकत्र आले तर युती होते. बघा, आम्ही उदय सामंतकडे काय भविष्य विचारलेलं नाही. माझी किती भाकितं खरी झाली आणि त्या भाकितामुळे ते कसे मंत्री झाले 3-1 वर्षापूर्वी, हे त्यांना पक्का माहिती आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न भाकिताचा नसून राजकीय आकलनाचा आहे. मेंदे गटात जे लोक गेले ते बालबुद्धीचे लोक आहेत. जशी हिंदीची सक्ती होते तशी त्यांच्यावर पक्ष सोडण्याची सक्ती मोदी आणि शहांनी केली आणि त्या सक्ती विरुद्ध ते स्वाभिमानानं उभे राहिले नाही. आम्ही हिंदी विरोधात स्वाभिमानानं उभे राहिलो. बरोबर आहे. हे सक्ती पुढे शरणागती पत्करणारे उदय सामंतांसारखे सगळे त्यांचे सहकारी आहेत. प्रश्न असा आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र येतो आहे, याच्याबद्दल ह्या लोकांना पोट दुखण्याचं कारण नाही. तुम्ही तुमचं राजकारण करताय, तुम्ही महाराष्ट्र द्वेषापोटी एकत्र आलेला आहात, मराठी द्वेष्टापणातून एकत्र आलेला आहात. आम्ही मराठी आणि महाराष्ट्राच्या प्रेमातून एकत्र येतोय.
त्याच्यामुळे रावणांना रामराज्याचा तिटकारा येणारच, जे आहेच. उदय सामंतांनी कमीत कमी बोलावं, त्यात त्यांचं हित आहे. हा डांबराचा व्यवहार नाहीये, हा मराठी भाषेचा व्यवहार आहे. रवसर, अजित पवार असं म्हणत आहे की मोर्चा निघूच नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत, म्हणजे जी सक्ती आहे हिंदी भाषेची त्याबद्दल सरकारही विचार करत आहे आणि कोणी मोर्चा काढावा, ठाकरे बंधूंनी एकत्र यावं घेऊ नये, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्यामध्ये कोणी नागपूर सुरू बरोबर आहे त्यांचं म्हणणं. ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासंदर्भात हे जे काही आता लोक कावकाव करतात, डोमकावळे, त्यांचा हा संबंधच नाही आणि असूही नाही. आणि जर ह्या मोर्चामुळे हिंदी सक्ती सरकार रद्द करणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. ही महाराष्ट्राची भूमिका आहे. 11.5 कोटी मराठी जनतेनं एका आवाजात सांगितलेलं आहे, आम्हाला ही सक्ती मान्य नाही. आणि ही लोकभावना मराठी जनतेची हे सरकार स्वीकारणार असेल आणि त्याच्यावरती काही निर्णय घेणार असेल तर नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करू. शेवटी लोकभावनेपुढे सरकारला झुकावं लागतं. नाही, पण समजा जर हिंदी सक्तीचा विरोध राज्य सरकारनं मागे घेतला तर अशा वेळेस जे ठाकरे बंधू मोर्चाच्या निमित्तानं एकत्र येणार होते, दिसणार होते महाराष्ट्राच्या जनतेला, त्याचं मग काय, म्हणजे ते कसं मग पुढे पाहायला? हे पहा, हा निर्णय आम्ही घेऊ काय करायचं.